तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात जळगाव जामोदमध्ये महाविकास आघाडीचे आंदोलन. जळगाव जामोद येथे आज महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणावर निषेध आंदोलन केले. तहसील चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जनसुरक्षा कायदा रद्द करा अशा घोषणा देत नागरिकांचा आवाज बुलंद करण्यात आला. या आंदोलनात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांची मोठी उपस्थिती दिसून आली. तहसील चौकात आंदोलनाची उभारणी. तहसील चौक हा या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने शासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. यावेळी विविध बॅनर्स, फलक आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. विशेषतः तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीय होता. महाविकास आघाडी आणि डावे पक्ष आघाडीवर. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही सक्रियपणे सहभागी झाले होते. विविध स्तरांवरील पक्ष संघटनांनी यासाठी पाठिंबा दिला. स्थानिक जनतेनेही या निषेध आंदोलनात हजेरी लावून सरकारच्या धोरणांविरुद्ध रोष व्यक्त केला. आंदोलनाचा उद्देश आणि मागण्या. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारा आहे, असा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. या मागण्यांसाठी सादर करण्यात आलेल्या निवेदनात शासनाने तातडीने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त झाली. जनतेच्या भावना आणि स्थानिक पातळीवरील प्रतिसाद. स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. घोषणांनी परिसर भारावला होता. कार्यकर्त्यांनी लोकशाही पद्धतीने आपली मागणी मांडून शासनाच्या लक्षात आणून दिले. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शांततामय परंतु ठाम भूमिका. आंदोलनकर्त्यांनी कोणताही कायदा मोडता आपला विरोध नोंदवला. यावेळी नेत्यांनी लोकांना आवाहन केले की हक्कांसाठी लढा देताना संयम आणि शिस्त राखावी. त्यांच्या मते हा कायदा रद्द होईपर्यंत लढा सुरू राहील. आंदोलनानंतरचा पुढील मार्ग. आंदोलनानंतर स्थानिक नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुढील टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात जागरूकता मोहीम राबवण्याचे सांगितले. तसेच राज्यस्तरीय निषेध आंदोलनाचीही तयारी सुरू असल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे हा प्रश्न आता अधिक चर्चेत राहण्याची चिन्हे दिसत आहेत. समारोप. महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात जळगाव जामोदमध्ये झालेले हे आंदोलन शांततामय पण ठाम स्वरूपाचे होते. या आंदोलनातून जनतेच्या मनातील नाराजी स्पष्ट झाली आहे. शासनाने यावर गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.